हे गाइस, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन को दबाइए, घंटा बजाओ तभी तो प्रसाद मिलेगा। विद्याभ्यासाचा धडे आपण घेतील, पण मित्रा बऱ्याच वर्षानंतर या माझ्या नृत्यपुरात राजा नीलराणाच्या भेटीत धडे तुझ्या नजर येण्याचा संदेशही नाही, त्यापेक्षा काही आगळा वेगळाच आनंद इथे निर्माण झाला। मन तुझं मला उद्विग्नता खेळतंय। बोल मित्रा, तुझ्या पायाच्या नखाग्रापासून मस्तकीच्या ब्रह्मरंध्रापर्यंत तुम्ही निरीक्षण केलंय। तुझ्या डोळे बनवले राजवैभव घराण्याचा सुख आणि ऐशाराम या सर्व सुखाने सुख संपन्न जीवन जगणारा तू, आणि आज हा हताश अरे बऱ्याच वर्षानंतर बऱ्यापैकी भेटलो आणि तू एवढा निराश का? मित्र भेटीचा आनंद ओलाच्या ठिकाणी नाही, हा, पण त्याच आनंदाच्या भाग्य मात्र एका बापाचं दुःख जडलेलं आहे। बापाचं दुःख आज तुझ्यापर्यंत आलंय। हो, विचारायला विसरलो। तुला म्हणे मुलगी आहे, अरे मला पुत्र आहे, त्या नामकरण विधी समारंभाला तू येऊ शकला नाही, तुला निमंत्रित करू नाही, आणि जेव्हा तू मला निमंत्रित केलं तेव्हा तुझा राग मला आला, कारण मी तर नसून सख्या बंधुप्रमाणे भावनेचं केलं, पण तो माझा मित्र माझ्या मुलाच्या नामकरणाला आला नाही म्हणून तुझ्या मुलीच्या नामकरणाला मी आलो नाही। कशी आहे तिला आहे चांगली, आता लहानाची मोठी झाली, तरुणाच्या घरात झाली आहे, तरुणाच्या माझं नाव आवड नाही, पण मुलीचा बाप तुझ्यापर्यंत आलाय, तुझा मित्र म्हणून तुझ्यापर्यंत नाही आला, हे शब्द का बरं? याला कारण प्रत्येक आई बापाला आपल्या मुलाचं सुख हा, हे तर त्यांचं कर्तव्य असतं, आणि तेच सुख तेच समाधान माझ्या कन्येला लाभावं या एका मोठ्या इच्छेनं तुझ्यापर्यंत विराट, अरे वैभव संबंध तुझा जेवण आणि तुझ्या मुलीला सुख लाभावं म्हणून तू माझ्यावर आलाय। तुझ्या संक्षिप्त बोलण्याचं गांभीर्य तुम्ही माझ्या ध्यानी येत नाही, हे का असेल ते सरळ स्पष्ट सांग। मित्रा, माझ्या कन्येचं भाकीत आम्ही केलं काय? आमच्या कन्येच्या भविष्यात काय घडणार हे मला सूचित केलंय माझ्या कन्येच्या जीवनात हा, पुढे येणारे अमावस्या, आता अमावस्येपर्यंत महाभैरवाची तुझ्या मुलीवर प्राणघातक संकट येणार आहेत, त्या संकटाचं निवारण कोणत्या पद्धतीनं करावं या समस्या तुला भेटावं लागले, आणि म्हणून तू माझ्यापर्यंत आलाय। अरे मुळे चिंता करू नको, मी तुला विराट, अरे जगी आसेचा पिता, माता साधवी ममतेची, स्त्री संगतीची, भगिनी धनाची, परिणामी थोरवे गावी ती मित्राची, जगात सर्व सर्व कोणताच आहे मित्र प्रेम होय। अर्थात तू जरा समर्थ असशील तर पराक्रमाचा आम्ही ध्येयाचा वीर आणि शब्दाचा सागर बनवून जगात भयान जगविख्यात होण्याचं कार्य केलं आहे, तो तुझा मित्र मला खात्री होती माझ्या कन्यावर आलेल्या संकटाची तुझ्या पराक्रमाच्या जोरावर ते दूर करण्यासाठी ती तू करशील। मित्र, अरे ज्याप्रमाणे तू पराक्रमी आहेस त्याचप्रमाणे मी पराक्रमी आहे, मी तुझा बाप आहे। मग एका कन्येचं जीवन जिथं तिचा बाप रक्षण करू शकतो तिथं रे मित्र, तू सुद्धा नाही तिचं रक्षण। माझ्यावर तुझा अविश्वास विश्वास नाही, माझ्या पराक्रमावर तुझा अविश्वास, कदाचित मुलीवर येणारा
तू खचून गेला असशील. नाही मित्र पण मी फिरवला तर तुला भाई युद्ध प्रमाण शरवृष्टी करीन आणि येणारे संकट दूर करेन. तुझ्या पराक्रमावर विश्वास आहे पण तुझ्या माझ्यासारखे सामान्य मला सांग, मी संकट निवारण करू शकणार नाही याची ज्ञाती तुला होती आणि तरी पण मुद्दा म्हणून तू इथं आहे. पण याला कारण आहे तुझ्या राज्याचे एकच व्यक्ती आहे जेणेकरून ती माझ्या कन्येचं रक्षण करणार. कोण आहे? कोणत्या तऱ्हेनं ते सत्य सांगावीत हेच माझ्या जीवावर येत नाही. तरी पण कोणत्या तऱ्हेनं सांगतोय ती व्यक्ती तुझ्या जवळची, ती व्यक्ती तुझ्या अपरक्याची आहे. मित्रवर्य, ती व्यक्ती हा. तुझ्या मायाममतेची राम भगवान सांग. आणि ती ती व्यक्ती माझ्या आज्ञाकीत नक्कीच असेल. राज आज्ञेचा प्रत्येकात मानलेला आहे. अर्थात मी राज आज्ञा करावी आणि ती कुणीतरी लाथेच्या ठोकऱ्या दूर चुकारून द्यावी असं कधी होणार नाही. मग ज्या व्यक्तीची मी मागणी करणार आहे ती व्यक्ती तुझी किती पहिले सोडून तिने तुझ्या पुस्तकाची प्रेरणा दिली. तुझ्या खुशीपर्यंत जन्म घेतला तर तुझा उत्सव या राजाचा एक क्षणभर कुतूहल वाटू लागलं मला. अरे मी बाप आहे त्याचा बाप आणि मी संकट निवारण करू शकत नाही आणि जेव्हा माझ्या मुलाला ज्याचा जन्म माझ्या हिरण्य गर्भापासून झालाय तो माझा पुत्र हे संकट निवारण करणार खरंच आहे ते. असं तू का म्हणाला? याला सुद्धा कारण आहे. कोणतं? तुझा पुत्र ज्या पुत्राची तुला प्राप्ती झाली हा. मग मला सांगणे ती कोणत्या तऱ्हेनं झाली? मित्र, लग्न होऊन बऱ्याच वर्षाचा कालावधी गेला होता. पुत्र संतान मला नव्हतं. देवर्षी नारदमुनींच्या अनुशासनानं जगत बालक महाविष्णूच्या एक काल तलितेनं मी भक्ती केली आणि त्या भक्तीची फलश्रुती म्हणून मला पुत्र संतान झालं. माझा संसार सुखवेलीवर एक सुंदरस पुष्प उमललं. माझ्या भक्तीचा प्रसाद होता तो. त्या भक्तीचा प्रसाद त्या भगवंताने तुला दिला. हा. तो तुझा पुत्र कोणी सामान्य नव्हे. अरे ज्याची तू आजपर्यंत भक्ती केली तो परमेश्वर मौस्य रूपाला तुझ्या उदरी जन्म घेतला. त्या महंताने माझ्या कन्येचं भाग्य केलं. त्या महंताच्या मुखातून आणि तोच संकट निवारण करू शकतो. माझ्या मनावर मला विश्वास आहे. कोण आहे तिकडे? चला. कोण अपरिचित आहे पण नाव अपरिचित नाही. अरे बराच वेळ असं नाव माझ्या मुखातून ऐकलंय. लहान होतात नाही का आणि तुम्ही राहत होता तेव्हा मी असं जबरदस्तीने निरोप पाठवायचो. कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता मी मागितलेली वस्तू अगदी लगेच प्रेमाचे सर्व तू माझा मनाचा आशीर्वाद मिळाला म्हणजे आजचा दिवस आजाराने भाग्याचा
तातडीने मी संदेश का पाठविला का? आज मला तसंच कारण आहे. कोणता? पण अधिक वेळ लावण्यात काही अर्थ नाही, कारण मी जो माझा संकटात आहे आणि त्या संकटाचं निवारण करणं आपल्याला गरजेचं आहे. बाळ, तुझ्याच प्रमाणात त्याला एक मुलगी आहे. आणि ती मुलगी आज पुढे संकटात आहे. पुढे येणारी अमावास्या आणि या अमावास्येपर्यंत तिच्यावर महाभयंकर संकट होणार आहे. बघ बाबा, हा यांच्या कन्यावर आलेली संकट निवारण करण्यासाठी तुम्ही विचार विनिमय करून त्यांच्या कन्याचं संरक्षण व्हावं म्हणून कोणते उपाययोजना केला? त्यामुळे तुझी नियुक्ती आहे. पण तू माझा पुत्र आहे. तुझ्या पराक्रमावर मला पूर्ण विश्वास आहे आणि म्हणून याच्या मुलीचं रक्षण करणं तू एकमेव आहे अशी त्याची इच्छा आहे. मग या संपूर्ण त्रिभुवनात यांच्या कन्याचं संरक्षण करण्यासाठी एक भाऊ व्यक्ती म्हणून तुमचा पूर्ण दिला पाहिजे. तुमचा शब्द तो तुम्हाला शब्द आणि तुमच्या आशीर्वादावर एका राजकन्याचं संरक्षण जर का मी करू शकत असेल तर जाईल तुमच्या शब्दागत त्यांचा या नृत्यनगराचा त्याग करून विराट आणि शील याच्या मुलीचं रक्षण अमवस्य आहे बरोबर. पण सतर्क राहा. निश्चित राहील. जबाबदारी तुझ्यावर लागतो याच्या मुलीची. ती पार पाड. या संकटातून मुक्त कर. तिलाही संकटातून मुक्त कर आणि पापाचा नाव राख. एवढी माझी अनंत जन्माचा आशीर्वाद